ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 41. तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहिह्येनै ज्ञानविज्ञाननाशनम्. शब्दार्थ. म्हणून हे अर्जुना, तू प्रथम इंद्रियांवर ताबा ठेवून या ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या मोठ्या पापी कामाला अवश्य बळेच मारून टाक. भावार्थ. अपेक्षा करू नये हे सांगतानाच इंद्रियांवर ताबा ठेवा हेही गीतेत सांगितले आहे. 10 इंद्रिये माणसाला 10 दिशांना फिरवतात, माणसाचा भोवरा करून ठेवतात. जणू त्यांचे चोचले पुरवायला जन्म मिळाला आहे अशी माणसाची धारणा होते. माणसाची इच्छा नसतानाही त्याला चुकीचे वागायला इंद्रिये भाग पाडतात. अशा इंद्रियांवर माणसाचा ताबा हवा. इंद्रियांना हवे तसे न वागता इंद्रियांसाठी योग्य असे वागायला हवे. ज्ञान म्हणजे जीवनात आवश्यक असलेली मूल्ये जाणणे. विज्ञान म्हणजे कोणत्याही गोष्टीची शास्त्रीय माहिती. हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग झाला की पाणी बनते हे झाले विज्ञान. पाणी प्यायले तर तहान भागते हे झाले ज्ञान. जीवनात विज्ञान असतेच, ते प्रत्येकाला माहिती असेलच असे नाही. काही गोष्टींचे आपल्याला उपजत ज्ञान असते, काही ज्ञान आपण अनुभवाने मिळवतो. जे जे सिद्ध करू शकतो ते विज्ञान आणि जे जे जाणून घेतो ते ज्ञान. सुखी व्हायचं असेल तर काही सिद्ध करायला जाऊ नये, जाणून मात्र जास्तीत जास्त घ्यायला हवे. विज्ञान आयुष्य सुखकर बनवते, माहितीच्या कक्षा रुंदावते. ज्ञान म्हणजे अशा गोष्टी ज्या माहितीत भर घालतात. ज्ञानाने आपली प्रगती होते. विज्ञानाचा वापर आपण कसा करतो त्यावर आपली प्रगती होईल की अधोगती ते ठरते. आपली इंद्रिये आपल्याला चुकीचे वागायला प्रवृत्त करतात. आपल्याला असलेले ज्ञान अंमलात आणू देत नाहीत. आहार विहार आचार कसा असावा हे माहीत असते, तसे वागणे मात्र जमत नाही. इंद्रियांवर ताबा ठेवण्यासाठी सोपा उपाय म्हणजे आसक्तीचा त्याग. आसक्ती म्हणजे कामना, इच्छा, अपेक्षा, अभिलाषा. असं हवं, ते नको, आता हवं हे न संपणारे आहे. मिळाले तरी समाधान फार काळ टिकत नाही. नाही मिळाले तर जे असमाधान ते मात्र टिकून राहते. आपली प्रगती हवी असेल, आपण आनंदी राहायचे असेल तर अपेक्षांना आवर घालायला हवा. मिळेल त्यात समाधान मानायला हवे. समाधान टिकवायचे असेल, प्रगती करायची असेल तर कष्टांना, शिस्तीला, नियमांना पर्याय नाही. इंद्रियांच्या मागण्यांना आवर घालायला हवा. तुका म्हणे असे म्हणून दुसरा कोणीतरी सांगतोय, आपण कशाला मनावर घ्यायचे, त्यानुसार वागायचे असा विचार करून निवांत राहू नये. मिळवलेले ज्ञान आणि प्रकृतीचे विज्ञान ओळखून त्यानुसार वागायला हवे. जे वाचतो, ऐकतो त्यावर सारासार विचार करून त्यातील बोधानुसार वागावे. श्लोक 42 आणि 43. इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सहा. एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. शब्दार्थ. इंद्रियांना स्थूल शरीराहून पर म्हणजे श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म म्हटले जाते. या इंद्रियाहून मन पर आहे, मनाहून बुद्धी पर आहे आणि जो बुद्धीहूनही अत्यंत पर आहे तो आत्मा होय. अशा प्रकारे बुद्धीहून पर अर्थात सूक्ष्म, बलवान व अत्यंत श्रेष्ठ असा आत्मा आहे हे जाणून बुद्धीच्या द्वारा मनाला अधीन करून हे महाबाहो, तू या कामरूप अजिंक्य शत्रूला मारून टाक. ओम हे परम सत्य आहे. याप्रमाणे श्रीमद भगवद्गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील कर्मयोग नावाचा हा 3रा अध्याय आहे. भावार्थ.
तिसऱ्या अध्यायात आपण वाचले की आपल्या परिस्थितीला आपले कर्म संचित कारणीभूत असते. अपेक्षा न ठेवता कर्म केले तर संचित निर्माण होत नाही. आपले कर्तव्य आपण मनापासून ईश्वराला साक्षी ठेवून करावे. हे आपल्याला माहीत असले तरी आपल्या हातून चुकीचे वर्तन घडते आणि आपल्याला त्याचे फळ भोगावे लागते. आपली इंद्रियाविषयी आसक्ती आपल्याला असे वागायला भाग पाडते. इंद्रियांना सुख वाटेल असे वागणे आपल्या हातून होते. आपल्याला चैतन्याचा विसर पडतो. आपण भोगविलासात रमून जातो. चूक बरोबर चांगले वाईट माहीत असूनही आपण त्यानुसार वागत नाही. इंद्रियांचे विषय आणि सुखाच्या कल्पना आपल्याला लोभस वाटतात. या चक्रातून सुटायचे असेल तर ज्ञान प्राप्त करायला हवे. कामना अपेक्षा कमी कशी करावी यावर सोपा उपाय सांगितला आहे. आपले शरीर 2 प्रकारचे असते, स्थूल आणि सूक्ष्म. जे डोळ्यांना दिसते ते स्थूल आणि जे अनुभवाने जाणून घ्यावे लागते असते पण दिसत नाही ते सूक्ष्म. मन, बुद्धी आणि आत्मा हे सूक्ष्म शरीर आणि 10 इंद्रिये हे स्थूल शरीर. कामाला जिंकायचे असेल तर आत्म्याला जाणायला हवे. आत्म्याला जाणायचे असेल तर मन ताब्यात हवे. मन ताब्यात ठेवायचे म्हणजे इंद्रियांना सुखविणारे न वागता योग्य वर्तन करायला हवे. इंद्रिये ताब्यात ठेवायची तर बुद्धीचा विकास हवा. तो करण्यासाठी ज्ञान प्राप्त करायला हवे. नाहीतर मग नुसता विलास म्हणजे भोगाला आमंत्रण. ज्ञान म्हणजे काय, कसे वागावे, काय करावे, काय टाळावे, ज्ञान कसे मिळवावे हे आपल्याला भगवंतांनी पुढे सांगितले आहे. मिळवायला आपल्याला लागते आपल्याला जी बुद्धी दिली आहे तिचा वापर करून. ती प्रत्येकाची वेगळी आहे. म्हणून तर एका वाक्याचा अर्थ वेगळी माणसे वेगळा काढतात. एका घटनेचा परिणाम 2 व्यक्तींवर वेगळा होतो. आपण नक्की आहोत तरी कसे हे जाणून घ्यायची उत्सुकता या अध्यायामुळे निर्माण झाली. आपल्याला स्वतःविषयी देखील पुरेसे ज्ञान नाही ही जाणीव झाली. स्वतःला जिथे आपण जाणत म्हणजे ज्ञान नाही तिथे विश्वाचा पसारा म्हणजे विज्ञान कसे जाणणार. ज्ञान मिळवण्यासाठी एक जन्म पुरत नाही. ज्ञान आणि विज्ञान दोन्ही ज्याला माहीत आहे त्या वैश्विक शक्तीला, चैतन्याला आपण देव म्हणतो. ते आपण स्वतःपुरते जाणून घेतो तो आपला स्वधर्म. त्याप्रमाणे आचरण करतो ते आपले कर्म आणि आपल्या हातात काहीच नाही हे त्यातले वर्म. रामकृष्ण हरी. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.